हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 21 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. रोमॅन्टिक एपिसोड होता. पहिल्यांदाच अवनीने राजाला मिठी मारली, त्यानंतर त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला, त्याची खूप काळजी घेतली. पण सोनक्या विवान बाउन्सर विवान घरी परतला आणि त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला. चक्क अवनीवर संशय घेतला की अवनीवर कुणीतरी प्रेम करत असेल, त्याने हे सगळं केलंय. त्यामुळे अवनीच्या बाबांना खूप राग आला आणि त्यांनी ठरवलंय की फक्त 2 दिवसात अवनी आणि विवानचं रीतसर पद्धतीने धूमधडाक्यात लग्न लावून द्यायचं. त्यामुळे अवनीला जबर धक्का बसलाय आणि मग अवनीच्या लग्नातील विविध विधींना सुरुवात झाली आहे. अवनीला बांगड्या भरल्या गेल्यात, चुडा भरला गेलाय आणि हे सगळं पाहून राजा खूप दुःखी झाला. राजाने आपल्या भावांना हे सगळं सांगितलं आणि धन्याने चक्क आता अवनीलाच किडनॅप करायचं असं त्याला सुचवलंय. मग खरंच हे होईल का? अवनी आणि राजाचं लग्न कसं होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही तिच्या रूममध्ये येते, दरवाजा लावून घेते आणि विचार करते. विमानचं विमान हवेत उडालं, विमान हा वेळेवर नाही पोहोचला, लग्न कॅन्सल झालं. हा सगळा विचार करून अवनी खूप खुश होते आणि जोरात ओरडते येस. पण ती स्वतःला शांत करते की खाली कोणी ऐकायला नको. आणि अवनी विचार करते झालंय सगळं माझ्या मनासारखं झालंय. खरंच तो सोनक्या विवान आणि माझं लग्न आता होणार नाहीये. अवनी खूप खुश असते आणि चक्क तिचा हेडफोन कानाला लावते, मोबाईलवर गाणं सुरू करते आणि निवांत आनंदाने हे गाणं ऐकत असते. पण गाणं ऐकता ऐकता तिला काय होतं काय जाणे आणि आनंदाच्या भरात अवनी चक्क डान्स करू लागते, मनसोक्त नाचत असते. तेवढ्यात राजा हा घराबाहेर येऊन बसतो आणि वर पाहतो तर त्याला अवनी डान्स करताना दिसते. अवनीच्या रूमची खिडकी उघडी असते आणि राजाला अवनी डान्स करताना स्पष्ट दिसते. अवनीला डान्स करताना पाहून राजासुद्धा खूप खुश होतो, उठून उभा राहतो आणि अवनीला डान्स करताना पाहतो तर अवनी मनसोक्त नाचत असते. एखादी व्यक्ती आनंदात असली की ती भान हरपते आणि बेधुंद नाचते, तसंच अवनी नाचत असते आणि अवनीला नाचताना पाहून राजा खूप खुश होतो आणि त्याच्या स्टाईलने मग गॉगल लावतो. अवनी ही एकदम भारी डान्स करत असते आणि तिला पाहून राजासुद्धा डान्स करत असतो. पण अवनीला माहीत नसतं की राजा मला पाहतोय आणि डान्स करतोय. अवनी मात्र एकदम भारी डान्स करत असते, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. राजासुद्धा तिला पाहून डान्स करत असतो आणि तेवढ्यात राजाला पाण्या कॉल करतो आणि विचारतो, ए राजा, आता या सोनक्याचं काय करायचं रे? तर राजा सांगतो, अरे सोडून द्या. हे ऐकून या सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि धन्या विचारतो, झालं का मिशन सक्सेसफुल, लग्न मोडलं का? राजा म्हणतो, मग काय, अरे आपण सगळे एकत्र आल्यावर मिशन सक्सेसफुल होणारच, लग्न मोडलं. हे ऐकून या तिघांना सुद्धा खूप आनंद होतो. राजा सांगतो, आता त्या सोनक्याला सोडून द्या आणि ऐका, अशा ठिकाणी सोडा जेथून त्याला टॅक्सी रिक्षा काही भेटायला नको, पायी आला पाहिजे, तांगडे दुखायला पाहिजे त्या बाउन्सरचे. पाण्या म्हणतो, अरे भावा, तुझं काम होऊन जाईल, टेन्शन घेऊ नको. राजा फोन कट करतो आणि मग हे तिघे खूप खुश होतात. धन्या, यशोदा, पाण्या सगळे एकमेकांना टाळे देतात आणि शेवटी एकदाचं काम झालं म्हणून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. इकडे राजासुद्धा खुश होतो आणि म्हणतो, मॅडम खुश म्हणजे आपण खुश, टेन्शनच नाही. अवनी मनसोक्त नाचत असते आणि राजा तिच्याकडे एकटक पाहतच असतो. पण तेवढ्यात एक माणूस फुलांच्या माळा काढण्यासाठी येतो. राजाला वाटतं की तो अवनीला डान्स करताना पाहिल, त्यामुळे तो त्याच्याकडून सगळ्या फुलांच्या माळा घेतो आणि त्याला जायला सांगतो. मग राजा हा पहिल्या मजल्यावर जातो तेथे फुलांच्या माळा लावण्यासाठी आणि त्याच वेळेस अवनी ही तिच्या रूममधून बाल्कनीत बाहेर येते. हे दोघे एकमेकांना पाहतात पण कोणाला कळायला नको म्हणून ते नजर फिरवतात. पण अवनी ही राजाला आवाज देते, श्श. राजा हा मागे येऊन पाहतो तर अवनी म्हणते, ये इकडे. राजा विचारतो काय? तर अवनी त्याला सांगते, ये माझ्या रूममध्ये. राजा विचारतो, रूममध्ये? अवनी म्हणते, हो, महत्त्वाचं बोलायचंय. राजा विचारतो, पण कसा येऊ, दरवाजाने येऊ का? अवनी म्हणते, नाही, इथूनच यावं लागेल. आणि मग राजा या बाल्कनीतून त्या बाल्कनीत उडी मारतो. पण ही बाल्कनी जवळ असते त्यामुळे त्याला जमतं आणि राजा अवनीच्या रूममध्ये येतो, बाल्कनीचा दरवाजा लावून घेतो आणि अवनी त्याला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारते,
विवानचं किडनॅपिंग तू केलंय का? आणि राजा परत तेच उत्तर देतो, हो मीच केलंय, आणि अशी कॉलर मागे उडवतो. अवनी विचारते, खरंच तू किडनॅपिंग केलंय? राजा सांगतो, अहो काय विषय का, आपणच केलंय. अवनी विचारते, तू काही सुपारी बिपारी दिली नाही ना विवानची? तर राजा सांगतो, अहो तुम्हाला काय आपण गुंड वाटलो का मॅडम? अहो आपण जंटलमन आहे, खूप चांगले जंटलमन आहे आपण, सुपारी वगैरे दिली नाही. अवनी विचारते, मग कसं किडनॅप केलं? राजा सांगतो, माझ्या घरच्या माणसांना सांगितलं, त्यांनी किडनॅप केलं. अवनी विचारते, म्हणजे तुझ्या घरच्यांनी किडनॅप केलं? असं कसं? तर राजा सांगतो, अहो त्यात काय अवघड आहे, मी त्यांना सांगितलं आपल्या अवनी मॅडम आहे, आणि लगेच ते तयार झाले. आणि तेवढ्यात राजाची नजर अवनीच्या सगळ्या ट्रॉफीजवर, सर्टिफिकेटवर, मेडल्सवर जाते. आणि राजा म्हणतो, बापरे मॅडम तुम्ही एवढ्या शिकलात? मग मी माझ्या घरच्यांना हेच सांगितलं की मॅडम एवढ्या शिकल्यात, त्यांना पुढे शिकायचं स्वप्न आहे, पण त्या सोनक्याशी लग्न झालं हे सगळं होणार नाही, म्हणून त्यांनी माझं ऐकलं आणि ते लगेच हे लग्न मोडायसाठी विमानला किडनॅप करण्यासाठी तयार झाले. अवनी विचारते, किडनॅप करणं एवढं सोपं असतं का? तर राजा सांगतो, सोपं नसतं, पण जमलं, माझ्या भावानी करून दाखवलं, आणि तुमच्यासाठी काही पण. अवनी विचारते, खरंच तुझ्या घरचे भारी रे? तर राजा सांगतो, अहो लाखात एक नाही, करोडोत एक आहे माझ्या घरचे, आणि त्यांना आहे ना बाईबद्दल खूप वाटतं, बाईचा आशीर्वाद मिळायला हवा असं त्यांना वाटतं, आणि कोणत्याही बाई माणसावर अन्याय त्यांना सहन होत नाही, म्हणून त्यांनी हे सगळं केलं. अवनी दुःखी होऊन म्हणते, तुझं कुटुंब माझा एवढा विचार करतं, आणि माझ्या कुटुंबाला माझं काही देणं घेणं नाही आहे. अवनीला पुन्हा शंका येते, आणि अवनी विचारते, तुमचा तो फॅमिली बिझनेस तर नाही ना किडनॅप वगैरे करायचा? राजा म्हणतो, काय मॅडम काय बोलताय? तुम्हाला म्हटलं ना मी, अहो जंटलमन आहे मी, आणि माझं पूर्ण कुटुंब पण जंटलमन आहे, ते असं करत नाही, फक्त तुमच्यासाठी हे केलं आहे. अवनी विचारते, पण तू मला ओळखतंस, त्यांनी माझ्यासाठी सगळं का केलं? तर राजा सांगतो, त्यांनी थोडं तुमच्यासाठी आणि थोडं माझ्यासाठी केलं, शेवटी मी सांगितलं ते ऐकतात, आणि बाईला वाचवायचं म्हटल्यावर, तिची मदत करायचं म्हटल्यावर परंपरा आहे ती आपली, आपण नेहमीच उभे राहतो. हे ऐकून अवनी खुश होते. राजा म्हणतो, आता तुम्ही काय करा, तुम्ही ना एन्जॉय करा, पण जास्त एन्जॉय करू नका. ही वेळ मिळाली तुम्हाला तर या वेळेचा सदुपयोग करून घ्या, आणि तुमच्या आईबाबाला कन्व्हिन्स करा, विवान तुमच्यासाठी योग्य नाही आहे, तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे, या गोष्टींकडे लक्ष ठेवा. अवनी विचारते, पण विवान तर बरं आहे ना, तू त्याला काही केलं तर नाही ना? राजा सांगतो, काय बोलता मॅडम, आपण काय गुंड आहे का? अहो काही केलं नाही, त्याला फक्त बांधून ठेवलंय. हे पहा, लग्नाची वेळ आता संपली आहे, आता त्याला सोडून देतील, आणि थोड्याच वेळात तो घरी येईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणून राजा जाऊ लागतो, तर अवनी त्याला थांबवते आणि म्हणते, थँक्यू, तुला माहीत नाही आहे तू आज माझ्यासाठी काय केलं आहे ते, आणि हे उपकार मी कधीच विसरणार नाही. राजा म्हणतो, मॅडम उपकार कसले, उलट तुम्ही आमच्यावर उपकार केले आहेत, आम्ही तुमचं देणं लागतो. अवनी विचारते, मी तुमचं देणं लागते? तेवढ्यात राजाला आठवतं की लहानपणी अवनीने राजाला 200 रुपये दिले होते धन्याला दूध आणण्यासाठी, पण राजा अवनीला हे काही सांगत नाही, आणि म्हणतो, जाऊ द्या ते सोडा, आणि आणखीन एक करा, नाचत बसू नका, पाहिल कुणीतरी. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, तुला कसं माहीत मी नाचत होते, तू मला नाचताना पाहिलं? राजा म्हणतो, हो मी म्हणजे असं पाहिलं नाही, मला ते खिडकीतून दिसलं. अवनी चिडून म्हणते, तुला लाज नाही का रे वाटत, असं मुलीला नाचताना पाहतोस? तर राजा चिडून म्हणतो, वा रे वा, म्हणजे तुमचा नवरा इथे किडनॅप झालाय आणि तुम्ही नाचताय, तुम्हाला लाज नाही का वाटत? आणि अवनी आणि राजा हे दोघे हसू लागतात, एकमेकांना टाळ्या देतात, दोघे खूप खुश असतात. आणि अवनी राजाला म्हणते, खरंच राजा, आज तू माझ्यासाठी जे केलंय ना, ते माझ्या कुटुंबाने सुद्धा केलं नाही, खरंच खूप खूप थँक्यू. तुला माहिती नाही आहे हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं होतं. अवनी खूप इमोशनल होते आणि राजाला चक्क मिठी मारते. राजाला जबर धक्काच बसतो, त्याचा विश्वासच बसत नाही की अवनीने त्याला मिठी मारली आहे, आणि अवनी त्याच्या मिठीत विसावते. पुढील काही क्षण अवनीला कसलं भानच राहत नाही की तिने चक्क राजाला मिठी मारली आहे, आणि राजाला सुद्धा कळत नाही की कसं रिॲक्ट करायचं, काय करायचं, काय बोलायचं. आणि तेवढ्यात अवनी भानावर येते, तिला कळतं, अरे आपण तर राजाला मिठी मारली आहे, आणि अवनी लगेच त्याच्यापासून दूर होते. राजाच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमत राहत नाही, ती खूप लाजते. मी हा काय वेडेपणा केला असं तिला वाटतं. राजासुद्धा खूप खुश होतो, लाजतो, अवनीकडे पाहून हसत असतो, पण अवनी काही त्याच्या नजरेला नजर देत नाही. अवनी म्हणते, सॉरी, आणि राजा म्हणतो, थँक्यू अवनी.
तर राजा म्हणतो, नाही नाही मी पण सॉरी. राजा हा रूमचा दरवाजा उघडतो आणि बाल्कनीत निघून जातो. अवनी दरवाजा लॉक करते आणि खूप लाजते, हे मी काय केलं असं म्हणून ती स्वतःला डोक्याला मारते. आणि राजा या बाल्कनीतून त्या बाल्कनीत जातो. राजासुद्धा खूप खुश असतो. खरं तर विमानचं विमान नाही, राजाचं विमान उडत असतं हवेत. अवनीने त्याला मिठी मारली त्यामुळे तो खूप खुश असतो आणि अवनीसुद्धा खुश असते. मिठी मारली म्हणून नाही, तर तिचं आणि विवानचं लग्न कॅन्सल झालं म्हणून ती खूप खुश असते. इकडे राजा हा फुलांच्या माळाबरोबर डान्स करत असतो आणि इकडे अवनी विवानचं विमान उडवत असते, ती सुद्धा नाचत असते. हे दोघे भलतेच खुश असतात. आणि दुसरीकडे राजाने सांगितल्याप्रमाणे यशोदा, धन्या, पाण्या सगळेजण विवानला एका गाडीत घेऊन एका महाराणावर येतात आणि विवानला गाडीतून खाली उतरवतात. विवानचे हातपाय तोंड सगळं अजून बांधलेलं असतं, डोळ्यावर पट्टी असते. आणि मग सगळेजण विवानला आणखीन जंगलात घेऊन जातात. यशोदा म्हणतो, अरे लागेल ना त्याला, किती लांब घेऊन जात आहे. आणि ते विवानला तेथे सोडून देतात आणि पळू लागतात. तर यशोदा म्हणतो, एवढं लांब सोडलं तो घरी कसा जायचा. पाण्या म्हणतो, जाय मग त्याला घरी सोडू नये. आणि धन्या चक्क पुढे जातो. बाकीचे सगळे पळतात, धन्यासुद्धा पळतो. सगळे गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात. विमान हा कसाबसा आपले हात सोडवतो, मग डोळ्यावरची पट्टी बाजूला करतो. पण खूप वेळ डोळ्यावर पट्टी बांधली असल्यामुळे त्याला सूर्यप्रकाशाचा त्रास होतो. तोंडावरील पट्टी बाजूला करतो, आजूबाजूला पाहतो पण गाडीही नसते, एकही माणूस नसतो. विमान खूप घाबरलेला असतो, आरडाओरडा करतो, कुणी आहे का, कुणी आहे का, पण आजूबाजूला कुणीच नसतं. विमान हा धावत पळत रस्त्याजवळ येतो, पण सगळ्यांनी त्याला अशा ठिकाणी सोडलेलं असतं जिथे रिक्षा, टॅक्सी, बाईक काहीच नसतं, एक माणूससुद्धा दिसत नाही. विमानला खूप टेन्शन येतं की आता घरी कसं जायचं. आणि पाहता पाहता रात्र होते. राजा हा एकटाच घराबाहेर बसलेला असतो बेंचवर आणि तेवढ्यात अवनी तेथे येते. अवनी ही राजावर खूप चिडलेली असते आणि त्याला जाब विचारते, आपण काय केलंय याचं तुला थोडंही काय वाटत नाही ना. राजा म्हणतो, आपल्याला काय वाटायचंय, जो करील पाप त्याच्या डोक्याला ताप, मी काहीच केलेलं नाहीये. अवनी चिडून म्हणते, किती निर्लज्ज आहे तू, त्या विवानला किडनॅप केलं, मला म्हणाला की सोडलं त्याला, पण तो अजून घरी आलेला नाहीये, कधी येईल तो. राजा म्हणतो, मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही ना 100 पासून उलटी गिनती सुरू करा, 0 होईपर्यंत तो घरी येतो की नाही पा. तर अवनी म्हणते, गप्प बस. तर राजा म्हणतो, अहो हळू बोला, एवढ्या जोरात काय ओरडताय. अवनी शांत होते आणि राजाजवळ येऊन बसते आणि म्हणते, तुला माहीत नाहीये माझे बाबा किती डेंजर आहे. आता जर विमान लवकर घरी आला नाही ना, तर ते स्वतः विमानला शोधायला घराबाहेर पडतील आणि मग काय करतील ना मलाच माहीत नाहीये. आणि इकडे चंद्रकांत खरंच खूप चिडलेला असतो. चक्क त्याची बंदूक बाहेर काढतो आणि रागारागाने खाली येतो. त्याच्या हातात बंदूक पाहून घरातले सगळेच खूप घाबरतात. आणि चंद्रकांत म्हणतो, आता मी त्या किडनॅपर्सला सोडणार नाही. 24 तासाच्या आत तुमचा मुलगा घरी असेल, हे माझं वचन आहे. विवानचे आई बाबा खूप घाबरतात आणि चंद्रकांतच्या हातात बंदूक पाहून अवनीची आई म्हणते, अहो हे काय. तर चंद्रकांत म्हणतो, बस यानंतर कुणीच काय बोलायचं नाही, आता जे काही करायचं ते फक्त मी करणार. आज ते गुंड माझ्या हातून वाचणार नाहीत. तर इकडे राजा हा अवनीला समजावून सांगतो, मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी माझ्या भावांना केव्हाच सांगितलंय, त्याला सोडलंय पण थोडं दूर सोडलंय, त्याला यायला वेळ लागेल पण येईल तो सुखरूप घरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अवनीला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि राजा अवनीला म्हणतो, एक रिक्वेस्ट आहे, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी जेवायला आणून द्या. अवनी विचारते, जेवायला. तर राजा म्हणतो, ओ जेवायला म्हणजे सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे टेन्शनमध्ये, बाहेरसुद्धा मी गेलो नाही, आता दुःखाच्या घरात काय मागणार. आणि बाहेर जायचं म्हटलं तर मला वाटलं तुमचे घरचे कधी पण येतील, म्हणतील गाड्या काढा, त्या विमानला शोधायला जायचं, पण कुणी काही बोललंच नाही. आणि आपण कसं प्रोफेशनल माणूस आहे, काम सोडून जात नाही. अवनी म्हणते, माहीत आहे किती प्रोफेशनल आहे, आणते थांब. आणि अवनी ही घरात जेवण आणायला जाते. राजा म्हणतो, मॅडम आहे ना खूप काइंड हार्टेड आहे, माझा किती विचार करतात, त्यांना माझी काळजी बरं का देवी आई. राजा खुश असतो. आणि अवनी ही किचनच्या मागच्या दरवाजाने किचनमध्ये येते आणि काही जेवण आहे का ते पाहते. तर संपूर्ण जेवण बनवलेलं असतं. ती एक प्लेट घेते आणि या प्लेटमध्ये राजासाठी पंचपक्वान्न घेते. पुरी, पापड, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, गुलाबजामुन असं सगळं ताट तिने सजवलेलं असतं आणि ती ताट घेऊन जाणार. इतक्यात विमान घरी परत येतो. आई, बाबा आणि विवानचा आवाज ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. विवानचे आई वडील, अवनीचे आई वडील सगळे बाहेर धावतात. अवनीसुद्धा बाहेरून पाहते तर विमान घरी आलाय. हे पाहून
तिलासुद्धा आनंद होतो. तर घरातील सगळे खूप खुश होतात. पण त्यांना आश्चर्यसुद्धा वाटतं की विवान हा आपोआप घरी कसा काय आला, म्हणजे किडनॅपरने त्याला कसं काय सोडलं. अवनी हे पाहते आणि खुश होते आणि विचार करते, खरंच हा राजा तर कमाल आहे, जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणाला होता की विमान थोड्या वेळात घरी येईल आणि नक्कीच घरी परत आला. विवान मात्र खूप थकलेला असतो, कारण त्याला सगळ्यांनी लांब सोडलंय आणि एवढ्या लांब तो पायी पायी चालत आलाय. अवनी विचार करते, चला आता राजाला जेवण द्यायला पाहिजे. आणि अवनी पुन्हा किचनमध्ये येते. विवानचे आईवडील विवानजवळ येतात आणि विवानची चौकशी करतात. विवान, तू बरा आहे ना? कोठे होतास? काय झालं? सांग ना आम्हाला. तुला कुणी किडनॅप केलं होतं? कसं किडनॅप केलं होतं? पण हे सगळे प्रश्न ऐकून विवान खूप चिडतो आणि म्हणतो, अरे बंद करा हे प्रश्न विचारणं, आधी मला बसू तर द्या. चंद्रकांत म्हणतो, हो हो, तुम्ही थांबा, त्याला शांतपणे बसू द्या. विवानचे आईबाबा त्याला घरामध्ये घेऊन येतात आणि इकडे अवनी ही राजासाठी सगळं जेवणाचं ताट तयार करते, पाण्याचा ग्लास घेते आणि जेवण घेऊन बाहेर येते. राजा बाहेरच बसलेला असतो. अवनी त्याला जेवायला देते. जेवणाचं ताट पाहून राजा खूप खुश होतो आणि अवनी त्याला सांगते, विवान घरी आलाय बरं का. तर राजा सांगतो, जेवणाचं ताट समोर आलंय, यापेक्षा आनंदाची बातमी दुसरी कोणती असूच शकत नाही. अवनी मात्र खूप खुश असते. राजाला पुन्हा एकदा थँक्यू म्हणते आणि तिला सांगते, तुझ्या भावांना सुद्धा माझ्याकडून थँक्यू म्हण, त्यांच्यामुळे आज हे शक्य झालंय. तर राजा म्हणतो, हो हो सांगेल मी, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि मग अवनी ही राजाला विचारते, पण तुझ्या घरच्यांनी माझ्यासाठी सगळं का केलं? राजा सांगतो, अहो मॅडम, तुम्हाला सांगितलंय ना, माझे घरचे ना माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये, माझं सगळं ऐकतात. मी एकदा त्यांना सांगितलं मॅडमला गरज आहे आणि त्यांनी लगेच ऐकलं. हे ऐकून अवनी खूप खुश होते. आणि इकडे घरात विवान हा पाणी पितो आणि मग आईबाबा विचारतात, विवान सांग ना, हे सगळं कसं घडलं आणि तू घरी कसा आला? विवान चिडून म्हणतो, अहो किती ऊन आहे या देशामध्ये आणि एक रिक्षा नाही, टॅक्सी नाही, मला कोणी लिफ्ट सुद्धा देत नव्हतं, कसा बसा चालत चालत एवढे लांब आलोय मी. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. विवानची आई विचारते, तुला त्यांनी मारहाण केली का? विवान सांगतो, नाही. विवानची आई म्हणते, अरे खरं खरं सांग, नंतर खूप त्रास होतो त्याचा. विवान सांगतो, अगं नाही गाई, मला कुणी मारहाण केलेली नाहीये. चंद्रकांत म्हणतो, विवान शांत हो आणि मला सांग, हे सगळं कसं घडलं? तुला कुणी किडनॅप केलं, कोठे ठेवलं, हे तुला माहिती आहे का? तर विमान सांगतो, नाही, मला काहीच कळलं नाही. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते आणि माझ्या डोळ्यावर सुद्धा पट्टी होती, म्हणून मला कोठे ठेवलं, काय ठेवलं, कुणी किडनॅप केलं काहीच माहिती नाहीये, काहीच कळलं नाही. चंद्रकांत विचारतो, पण असं कसं? ते काही बोलले तर असतील ना, त्यांच्यात काही बोलणं झालं असेल, तू काय ऐकलं असशील. विवान काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, नाही अंकल, मला तर काहीच कळलं नाही. ते ना काही बोलत पण नव्हते, त्यांनी मला कुठं लपवलं, कुठं ठेवलं, काही कळलं पण नाही. चंद्रकांत विचारतो, मग तुझे कुणी दुश्मन वगैरे, शत्रू? तर विवान सांगतो, नाही, शत्रू वगैरे काही नाही. तसं पण मी कॅनडात राहतो आणि मॉम डॅडचे कुणी शत्रू नाही आहेत. विवान हा चंद्रकांतलाच विचारतो, तुमचे कुणी शत्रू? चंद्रकांत सांगतो, आहे ना, माझे शत्रू आहेत, पण या चंद्रकांत देशमानेच्या जावयाला किडनॅप करण्याची कोणाची एवढी हिंमत नाहीये. विवानची आई विचारते, पण विवान, त्यांनी तुला असं सोडून दिलं का? काही पैसे वगैरे नाही मागितले का? विवान सांगतो, नाही ना, त्यांनी काहीच पैसे वगैरे मागितले नाही. चंद्रकांत विचारतो, पण ते प्रोफेशनल वाटत होते का? तर विवान सांगतो, नाही, ते प्रोफेशनल नव्हते वाटत, उलट त्यांच्यातच भांडणं सुरू होती. चंद्रकांतला कळतच नाही की हे सगळं नेमकं का घडलं. मग जर खंडणी मागितली नाही, पैसे मागितले नाही, मारझोड केली नाही, मग त्याला किडनॅप केलं तरी का? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. विवान म्हणतो, मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. विचार करून करून माझं डोकं फुटण्याची वेळ आली आहे की मला किडनॅप का केलं होतं आणि कुणी केलं होतं. विवानची आई म्हणते, जाऊ दे विवान, तू सुखरूप घरी आलाय ना, मग नको विचार करायला या सगळ्यांबद्दल. विवान म्हणतो, असं कसं आई, विचार तर करायला पाहिजे ना, हे सगळं कुणी केलं होतं? चंद्रकांत म्हणतो, हो ना, तेच कळत नाहीये. आणि इकडे अवनी ही विचारते, खरंच रे, तू खूप भारी किडनॅपिंग केलं, म्हणजे तुला किडनॅपिंग करण्याचा अनुभव दिसतोय, सोपं वाटतंय ते. तर राजा सांगतो, नाही हो, एवढं सोपं नसतं. पण विवानच्या बाबतीत सोपं झालं, कारण त्या विवानचं कसं आहे ना, दिसायला पैलवान बॉडी पण आतून नाजूक काडी. माझ्या भावांनी त्याचे 2 हातपाय मुरगाळले तर लगेच ओढायला लागला, मम्मी पप्पा, रडायला लागला. अजून सुद्धा घरात रडतोय का? हे ऐकून अवनी हसू लागते. तर इकडे विवानच्या बाबांनी सांगितलेलं असतं की लग्नाच्या मुहूर्ताआधी किडनॅप केलं आणि लग्नाच्या मुहूर्तानंतर सोडलं. विवान म्हणतो, एक्झॅक्टली असंच झालंय. लग्नाच्या मुहूर्ताआधी पकडलं
लग्नाच्या मुहूर्तानंतर सोडून दिलं, पैसे मागितले नाही, मारझोड केली नाही. याचा अर्थ त्यांना हे लग्न थांबवायचं होतं. चंद्रकांतला सुद्धा हीच शक्यता वाटते. आणि इकडे राजाला ठसका लागतो. अवनी त्याला पाणी प्यायला देते आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात सुद्धा फिरवते, त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवते. त्यामुळे राजा खूप खुश होतो. अवनी त्याच्या डोक्यावरून हात काढून घेते. राजा जाणून बुजून पुन्हा ठसका लागल्याचं नाटक करतो. अवनी परत त्याला पाणी प्यायला देते, त्याच्या डोक्यावर हात ठेवते, त्याची काळजी घेते. त्यामुळे राजा खूप खुश होतो. अवनी त्याला विचारते, तुझ्या घरी कोण कोण आहे? राजा सांगतो, एक वडील आहेत, एक एल्डर भाऊ आहे आणि 2 यंगर भाऊ आहे. अवनी विचारते, म्हणजे सगळे पुरुष, बाई नाही आहे का? तुझी आई? राजा इमोशनल होऊन सांगतो, नाही, आई नाही आहे, आई लहानपणीच गेली आहे. अवनीला वाईट वाटतं. अवनी सॉरी म्हणते. राजा म्हणतो, पण आम्ही भावंड आहे ना, एकमेकांना आईची कमीच भासू देत नाही, असं एकमेकांना घट्ट पकडून असतो नेहमी. अवनी म्हणते, ते तर दिसतंयच मला. अवनी आणि राजाच्या मस्त गप्पा सुरू असतात. आणि इकडे विवान हा चक्क चंद्रकांतला म्हणतो, लग्न कुणी मोडलंय हे तर मला माहीत नाही आहे, पण तुम्ही अवनीला विचारा, अवनीचं कदाचित एखाद्या मुलाशी. हे ऐकून चंद्रकांत खूप चिडतो आणि म्हणतो, विवान. विवान म्हणतो, म्हणजे तसं नाही, अवनीचं एखाद्यावर एकतर्फी प्रेम असेल त्यातून. तर चंद्रकांत चिडून म्हणतो, विवान, या अख्ख्या गावात कुणाची हिंमत नाही आहे या चंद्रकांत देशमान्याच्या मुलीकडे वाकडी नजर करून पाहण्याची. पण विवानची आई म्हणते, शेवटी लग्न तर नाही झालं ना, लग्नाचा मुहूर्त तर टळून गेला. चंद्रकांत विचार करतो, बरोबर बोलताय ह्या, लग्न नाही झालं आणि उद्या जर ही बातमी बाहेर पसरली तर माझी खूप बदनामी होईल. चंद्रकांत म्हणतो, लग्न 2 दिवसात होणार. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. विवानची आई विचारते, फक्त 2 दिवसात लग्न? आणि चंद्रकांत उत्तर देतो, होणार, 2 दिवसातच लग्न होणार. त्याचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखी भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, चंद्रकांत अवनीला सुद्धा ठणकावून सांगेल की लग्न 2 दिवसातच होणार. त्यामुळे अवनी खूप दुःखी होईल आणि मग अवनीच्या लग्नाच्या विविध विधींना सुरुवात होणार. सगळ्यात आधी तिच्या हातांमध्ये हिरव्या बांगड्या, चुडा भरला जाणार. अवनी खूप दुःखी असेल आणि राजा हे सगळं पाहिल. राजा आपल्या भावांना हे सगळं सांगणार आणि मग धन्या हा डायरेक्ट राजाला म्हणेल, आधी तर आपण त्या सोंडक्याला किडनॅप केलं, पण आता अवनी मॅडमलाच किडनॅप करूया, तिला पळून आणूया. मग राजा यासाठी तयार होईल का? अवनी आणि विवानच्या लग्नाचं काय होणार? राजाचं काय होणार? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.